नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। निश्चितच मित्रांनो, जे तुम्ही शेवंती उत्पादक शेतकरी आहात, या शेवंती पिकामध्ये येणारा काळा मावा असेल किंवा कार्पाचा प्रादुर्भाव आहे तो आपल्याला जास्त प्रमाणात जाणवत आहे, तर निश्चितच कुठली फवारणी करणं गरजेचं आहे की जेणेकरून काळा मावा असेल जो चिकटा आहे चांगल्या पद्धतीने जाईल, त्यासाठी निश्चितच महत्त्वाची फवारणी आहे। तर निश्चितच या ठिकाणी जी फवारणी सांगतोय ती निश्चितच सर्व शेतकरी बांधवांना लक्षात घ्यायची। ही फवारणी आपल्या जे फुलं असतील याच्यामध्ये शेवंती पण असेल, झेंडू पण असेल, गुलछडी पण असेल, पर्पल असेल, जी काही बिजली सुद्धा असेल, अस्टर असेल, या सर्व फुलांवरती चालणारी आहे। फक्त फुलं तोडणी केल्यानंतर या ठिकाणी ही फवारणी करायची। तर फवारणी करत असताना महत्त्वाचे जे इन्सेक्टिसाइड म्हणजे अर्थात कीटकनाशक असेल, बुरशीनाशक आहे ते आपल्याला व्यवस्थित वापरायचे, स्टेप बाय स्टेप वापरा। आणि विशेष म्हणजे फुलं तोडणी केल्यानंतरच या ठिकाणी फवारणी करायची। तर फवारणी करत असताना महत्त्वाचं आहे की या ठिकाणी कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे। तर कीटकनाशक वापरत असताना या ठिकाणी बायर कंपनीचं लॅसेंटा याच्यामध्ये इमिडा प्लस पिफ्रोनिल म्हणजे जो असणारा चिकटा आहे, काळा मावा आहे, रसशोषक किडे आहे त्यांच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करतात, तर या ठिकाणी आपल्याला लॅसेंटा हे वापरायचे। बुरशीनाशकमध्ये या ठिकाणी आपल्याला किटाजिन आणि M45चं कॉम्बिनेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचं, म्हणजे जो असणारा जो कार्प आहे त्या कार्पावरती चांगल्या काम करेल, म्हणून या ठिकाणी किटाजिन M45। किटाजिन PI इंडस्ट्रीजचं आहे। किटाजिन 2 ते 3 ml प्रति लिटर, M45 2 ते 2.5 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला हा स्प्रे करायचा आहे। त्याच्याबरोबर की लेसेंटा जे सांगितलं, लेसेंटा अर्धा ग्राम प्रति लिटर आहे, किटाजिन 2 ml ते 2.5 ml प्रति लिटर, M45 2 ते 2.5 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे हा स्प्रे करायचा आहे। आणि हा स्प्रे करत असताना शक्यतो मॉर्निंग हवरला सकाळी 9-10 वाजता तुम्ही या ठिकाणी करू शकता। विशेष म्हणजे हे सर्व करत असताना याच्यामध्ये गोदरेज कंपनीचं जे विपुल आहे, या विपुल जे ट्रायकंटनल आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचे। साधारणपणे 2 ते 3 ml प्रति लिटर याप्रमाणे वापरा। आणि विशेष म्हणजे स्टिकर वापरायचे, जो असणारा कार्पा येणारा कार्पा या कार्पावरती नियंत्रण मिळवण्यासाठी ही महत्त्वाची फवारणी आहे। जे फुल उत्पादक शेतकरी आहे हे सर्वांसाठी महत्त्वाची माहिती आहे, त्यांनी सर्वांनी ही माहिती फॉलो करायची, म्हणजे त्याचा फायदा आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे। आणि विशेष म्हणजे या स्टेजमध्ये जे आता चालू होणारे असेल किंवा चालू होती काही तोडे झाले असेल तर या ठिकाणी लिक्विड सल्फरचा ॲप्लिकेशन करा, त्याचे फायदे आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतील। किंवा PSB KMBचे जे बॅक्टेरिया आहेत त्यांचा सुद्धा वापर करा, म्हणजे आपल्या जमिनीतील जे जीवाणू आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने फर्टिलायझर अवेलेबल करून देतील, खतं उपलब्ध करून देतील। त्यासाठी निश्चितच PSB KMBचे बॅक्टेरिया सुद्धा तुम्ही वापरू शकता। निश्चितच अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।